आणि आपण अर्थातच मुलाखती करता मी आमंत्रित करते व्यासपीठावर वाघोलीचे माजी उपसरपंच महेंद्र परशुराम भाडळे यांना। दिला आपण सुरुवात करूया। महेंद्रजी खूप खूप स्वागत आपलं लोकशाही मराठीच्या पुणे संवाद 2025 मध्ये। काही खूप महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचे आहेत की राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करताना खूप वेगवेगळे अनुभव येत असतात, तर मग तुम्ही राजकीय कारकीर्द इतक्या युवा वयामध्ये तुमची सुरू केली, काय नेमकं होतं डोक्यात त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही राजकीय कारकीर्द सुरू केली तुमची? प्रथमतः मी लोकशाही चॅनलचे मनापासून आभार मानतो, कारण तुम्ही हा पुणे संवाद हा कार्यक्रम एकाचे उपस्थित केला। या कार्यक्रमासाठी विधान परिषद उपाध्यक्ष नीलमताई गोरे असतील, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोळ असतील, आमदार रोहित दादा असतील, सर्वच तुम्ही जे दिग्गज नेत्यांना इथं उपस्थित केलं आणि त्याच्यामध्ये माझा आज तुम्ही संवाद ठेवला, मी खरंच तुमचा आभारी आहे। धन्यवाद। कारण की मी तुमचं पाहिलं आता, तुम्ही आता 80 वर्षाच्या आपल्या मावशींना तुम्ही सत्कार केला, त्यांचं ते घरी जाऊन तुम्ही त्यांचा सत्कार मान सन्मान करा। तुमची जी टीम आहे ती ग्राउंड लेवलला काम करते हे यातून दिसते। खरं खरं। आणि तुम्ही जे आता मला प्रश्न विचारलाय, कारण की पहिल्यांदा सुरुवात तुमच्या आभारपासूनच करतो, कारण की जर तुमची टीम ग्राउंड लेवलला काम करत नसती तर मी तर उपस्थित राहिलोच नसतो। आता माझी सुरुवात तशी, मी एवढ्या युवा म्हणजे सर्वात तुम्हाला तर माझ्या गावची सांगतो, गावचं इतिहास सांगतो। वाघोली हे गाव म्हणलं जातं पण आता शहर आहे। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं लोकसंख्या असलेलं शहर म्हणजे गाव म्हणजे वाघोली। तुम्ही आता महाराष्ट्रभर तुम्ही सगळं चॅनल आपलं फिरतो, प्रत्येक प्रतिनिधी विचारा की वाघोली असं कोणतं गाव आहे त्या ठिकाणी 3 लाख लोकसंख्या आहे। दरवर्षी आमची तर 10,000 लोक स्थायिक होतात। म्हणजे हे आतापर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की एवढं मोठं गाव असू शकतं। लोकसंख्या असू द्या, उत्पन्न असू द्या, वाघोली हे ग्रामपंचायत होती आता 2021 मध्ये, ती आता पालिकेमध्ये समाविष्ट झाली 34 गाव, त्यामध्ये वाघोली सुद्धा आलेलं आहे। आम्ही ज्यावेळेस पालिकेमध्ये गाव समाविष्ट केलं त्यावेळेस आमचं उत्पन्न 80 करोड रुपये होतं एका वर्षाचं। म्हणजे असं कोणत्याच नगर परिषद किंवा कुणाचंच एवढं उत्पन्न नव्हतं। त्या पद्धतीने डेव्हलपमेंट बी आम्हाला 3.5 वर्षाचा कालावधी मिळाला, त्यामध्ये बी आम्ही भरपूर प्रमाणे डेव्हलपमेंट केली। आता तुम्ही सांगितले तुम्ही राजकारणात कसे आला, आता माझे वडील किंवा माझे आजोबा हे कोणी राजकारणात नव्हते। म्हणजे असं प्रत्येकाला राजकारणात पाहिलं तुम्ही सगळी घराणीशाहीचे, पण असं आता तुम्ही पाहिलं असेल कोण आईच्या पोटातून शिकून येत नाही, प्रत्येकाला ते एक स्किल तयार करायला लागतं। माझे हे डोक्यात सुद्धा नव्हतं। मी कॉलेज केलं, नंतर व्यवसाय करतोय, म्हणजे कुस्ती असेल, क्रिकेट हे माझं खेळ आहे। मी ज्यावेळेस कॉलेजवरून मी ज्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस सर्व आम्ही असेच, मी 12वी 13वी नंतर 2-3 वर्षांनीच वय 23-24 असताना मी उपसरपंच झालो। त्यावेळेस माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं, चला आता आपण वाघोली आता पालिकेत जाणार होती, चला शेवटची तू आपल्यातला कोणतरी आपला मित्र हा काहीतरी सदस्य झाला पाहिजे। आणि उपसरपंच आम्ही कसं झालं तुम्हाला आता सांगतोच की आमची ग्रामपंचायत 2018ला इलेक्शन झालं, त्यामध्ये जनतेतून लोकप्रतिनिधी होता। त्यावेळेस राज्य सरकारने तो निर्णय घेतला, परत सरकार गेलं त्यांनी बदलला, आता परत तोच निर्णय, परत आता ज्याची मेजॉरिटी तो सरपंच। त्यावेळेस महिला सरपंच झाल्या होत्या, त्यावेळेस आमची 18ची बॉडी होती सगळ्यात जास्त। त्यावेळेस मला संधी मिळाली सगळ्या मित्रांच्या वेळेस, आमचे म्हणजे पॅनल प्रमुख जे 20-25 वर्ष काम करतात रामभाऊ दाभाडे त्यांनी संधी दिली, माझ्या परिवाराने मला साथ दिली, माझ्या मित्रांनी दिली आणि मला संधी मिळाली। त्यावेळेस मी उपसरपंच झालो, सदस्य झालो ग्रामपंचायत। मी सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो 18 जणांमध्ये। आणि त्यानंतर म्हणजे आम्ही पहिल्यापासून आमचं समाजात काम करायचं हे उद्देश होता। मी म्हणजे मंडळाचा अध्यक्ष बसून काम करतोय, त्यामुळे मला तळागाळात काम कसं करायचं हे मला माहिती की मित्राची काय अपेक्षा आहे, तुमच्या अजून जी आपल्या बरोबरची लोक आहे नागरिकांना काय अपेक्षा आपल्याकडून। बरोबर, पण मग ज्या वेळेला तुम्ही इतक्या कमी वयात राजकीय क्षेत्रात गेलात, तुम्ही सदस्य झालात, तुम्ही म्हणालात सर्वाधिक मतांनी तुम्ही निवडून आलात, एक युवा नेता म्हणून
कार्यकर्ता म्हणून काय नेमकं सांगावं असं वाटतं? कारण आता खूप लोक तुम्हाला बघतायत लाईव्ह. त्या युवा नेतृत्वाला जे उदयाला येणार आहे उद्याला, त्यांना तुम्ही काय संदेश देणार की कशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे राजकीय क्षेत्रात? गडकरी साहेबांनी सांगितलं की राजा का बेटा राजा बन नाही सकता. ज्याला स्वतःची स्किल असेल तोच या समोर येईल, आणि ज्यांनी कामात कोणत्याही क्षेत्र असू द्या, म्हणजे राजकारण असू द्या, व्यवसाय असू द्या, कोणत्याही क्षेत्रात कष्टच करावं लागतात. बरोबर आहे. 100% घरी बसून झोपून कोण मोठं झालं आतापर्यंत ऐकलं कोणी नाही. खरं. त्यामुळे संघर्ष करावाच लागतो. त्यामुळं, आणि तुम्ही जे बोलले आता की बाबा तुम्हाला हे राजकारणात तुम्ही काय संधी देऊ शकता पुढल्यांना, माझं एकच मत आहे की राजकारणात येताना सर्वांना खरं तर माणूस सुरुवातीला काय माहितीच नसतं काय आहे बाबा, कसं यायचं काय. तर राजकारणात तुम्ही पाहिलं का रिटायरमेंट हा प्रकारच नाहीये. प्रत्येक क्षेत्र रिटायरमेंट प्रकार आहे, पण राजकारणात रिटायरमेंट हा प्रकारच नाहीये. तर मला एक विनंती आहे की आता जे मी पाहिलंय, ज्यांनी मला राजकारणात आणलं किंवा ज्यांनी मला मदत झाली, मी राजकारणात सुरुवात आहे आता, की त्यावेळेस मला मार्गदर्शन ज्याचे झालं, आणि शेवट म्हणजे जे वरिष्ठ लोक आहे, जे ज्येष्ठ नेते, म्हणजे रिटायरमेंट घ्या असं म्हणत नाही, पण जे नवीन युवा नेतृत्व आहे त्यांना तुमचं मार्गदर्शन बी गरजेचं आहे. कारण की माणसाला शाळेत गेल्याशिवाय, शिक्षकांनी शिकवल्याशिवाय मुलाला ते शिक्षण घेता येत नाही. आता मी पाहिलं असं, जेवढे वकील होतात त्यांना कोर्टात जाऊन अभ्यास, म्हणजे LLB झालेल्याला सुद्धा कळत नाही कोर्टात अग्रीमेंट कसं करायचं, काय कसं करायचं. त्याला अनुभवानेच माणूस मोठा होतो. एक म्हण आहे आपल्यामध्ये, माणूस वयाने मोठा नाही अनुभवाने मोठा होतो. त्यामुळेच मला असं वाटतंय की जे ज्येष्ठ नेते त्यांनी असे, आता जर बघा एखादा खेळाडू असेल, तो त्याचे कारकीर्द संपली की तो कोच होतो, प्रशासक होतो. तसं राजकारणात कोण आहे का? प्रत्येकाला वाटतं अजून मी काहीतरी करू शकतो, अजून आता माझं वय झालं, माझ्यातलं राजकारण अजून संपलं नाही असं. त्यामुळे माझं एक म्हणजे माझं एक म्हणणं आहे की कुठेतरी फुल स्टॉप झाला पाहिजे, आणि त्यांनी फुल स्टॉप न घेता त्यांनी युवा नेतृत्व घडवलं पाहिजे, आणि त्यांना शाबासकीची थाप दिली पाहिजे. त्यांनी काय आमच्याकडून चुका झाल्यात किंवा त्यांनी काय केलंय यांना सांगितलं पाहिजे. त्यामुळं, आणि जरी राजकारणात सगळे युवांचं बी तिथं काम नाही, कारण अनुभव बी लागतो राजकारणामध्ये. तुम्ही पाहिलं असेल काहींना राजकारणामध्ये अनुभव नसतो. आता मी सुरुवातीला ज्यावेळेस उभा राहिलो तर मला भाषण सुद्धा करता येत नव्हतं. मी म्हणलं अरे मी जर बोललो नाही लोक म्हणते हा काय पुतळा उभा केलाय का आपण. मी कधीच म्हणजे वर्गात असेल शाळेत कधीच मी माईकला हात लावतो नव्हता, पण पहिल्यांदा माझ्या सभेत मी भाषण केलं. मग ते आता मी कुठं क्लास नाही लावला किंवा कुठं घेतलं नाही, हे आपलं नॅचरल जे बोलणं आहे ते आहे. बरोबर, उपजत असावं लागतं ते, तुम्ही जसं म्हणताय तसं. पण ज्या वेळेला तुम्ही सदस्य झालात, नंतर मग उपसरपंच झालात, सरपंचाचा किस्सा सांगतो मला. आमची 18ची बॉडी होती, त्यामध्ये ज्याचा लोकनियुक्त सरपंच होते जनतेतून त्यावेळेस निवडून आले, ज्याचा जास्त मेजॉरिटीचे 10 त्यांचे उपसरपंच व्हायचे. 3.5 वर्षाचा कालावधी सगळ्यांना संधी मिळली, पण आमची मेजॉरिटी कमी होती 8ची. मला काही ती संधी मिळालीच नाही. पण शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वांच्या देवाच्या आशीर्वादाने मला ते एक सगळ्यांनी 3-3 महिने ठरवलं होतं की प्रत्येकाला चान्स द्यायचा. पण शेवटच्या, आता आमची मेजॉरिटी नसल्यामुळे आम्हाला कोणी संधीच दिली नाही, पण सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ती शेवटची संधी मिळाली. एक उमेदवार एक मतदान माझ्या बाजून झालं, टाय झालं. त्यावेळेस सरपंच ज्याच्या बाजून तो त्याला अधिकार आहे, सरपंचाला 2 अधिकार होते. महाराष्ट्रात आम्ही पहिल्यांदाच ते अधिकार आणला मतदानाचा, की तुम्ही सदस्य होता मग सरपंचाला टाय झाल्यावर अधिकार होता. तुम्ही आता GR पहा बघा, आता सगळीकडे तो फिरतोय GR, की ज्यावेळेस तो सदस्य आहे त्याला मताचा अधिकार पहिला पाहिजे. त्यावेळेस सरपंचाला 2 मताचे अधिकार झाले. त्यावेळेस मग ज्यावेळेस टाय झाली त्यावेळेस सरपंचाने मतदान केलं, त्यावेळेस मला संधी मिळली. आणि सगळ्यांना 3-3 महिने मिळली, मला वर्षभर मिळली. मग त्यावेळेस बी उद्देश होता की सगळ्यांना संधी मिळावं. पण गावात तुम्ही सगळं राजकारण सोपं आहे, गावातलं राजकारण सोपं नाही. मला त्यावेळेस सुद्धा वाटत होते आपण झालो बाकीच्यांना बी आपण संधी द्यावा, पण काही ज्याला त्याला वाटायचं मी त्याच्यात ह्या गोष्टी, आणि थोडं वरिष्ठ नेत्यांमध्ये ते हितगुज झालं नाही, ते एकत्र आले नाही. तर आम्ही एक वेगळा पॉइंट पाडणं होतो की बाबा सर्वांना संधी मिळली पाहिजे काम करायला. बरोबर आहे.
पण मग ज्या वेळेला हे सगळं काम तुम्ही करत होता त्यावेळेला वाघोलीच्या दृष्टीने काय प्रश्न समोर आले तुम्हाला? काय वाटलं की हे वाघोलीचे खरे महत्वाचे प्रश्न आहेत आणि हे आपण एक युवा नेतृत्व म्हणून सोडवले पाहिजेत? कोणते असे मुद्दे होते आणि अजूनही ते मुद्दे आहेत का की ज्या वेळेला आता आणखी विकास होईल पुढच्या काळात त्यावेळेला या मुद्द्यांनाच आपल्याला सुरुवातीला डोळ्यासमोर ठेवायचं आणि हेच मुद्दे आपल्याला सोडवायचे? सुरुवातीला ज्यावेळेस माझी उपसरपंचाची मी उपसरपंच झालो त्यावेळेस मी जे पदभार स्वीकारला त्यावेळेस मी एक ठरवलं की आपली त्यावेळेस ग्रामपंचायत उत्पन्न एक 50-60 CR होतं. माझा दृष्टिकोन होता की जर आपल्या बँकेत पैसे असतील तर आपण माणूस काय वस्तू घेऊ शकतो किंवा कामं करू शकतो. बरोबर, आपल्या खिशात बँक बॅलन्स असेल तर आपण काही वस्तू खरेदी करू शकतो. तसं आपल्या ग्रामपंचायत तिजोरीत ज्यावेळेस पैसे असतील तर आपण डेव्हलपमेंट करू शकतो. तुम्हाला एवढं सांगतो की मी सर्वात आधी काम केलं, जे आमचे उत्पन्न आहे ते वाढवलं. की जेवढ्या वाघोलीतील नोंदी दरवर्षी 10,000 लोक स्थायिक होतात. म्हणजे सगळ्यात पुण्यातले जेवढे मोस्ट बिल्डर आहे सगळे वाघोलीत मध्ये स्कीम 80 एकर 100 एकर टाउनशिप चालू आहे. पंचशीला असेल, विजय जावडेकर असतील, कोलते पाटील असतील, 100 एकराचे टाउनशिप चालू आहे आता. मग त्या दृष्टिकोनाने त्यांच्या घराच्या नोंदी असतील नागरिकांच्या, जेणेकरून त्या नोंदी आपण केल्या तर त्याचं उत्पन्न वाढतं. आणि दुसरा एक रिन्यू आम्हाला ग्रामपंचायत 3 प्रकारे उत्पन्न होतं. एक म्हणजे घराच्या नोंदी. ज्यावेळेस आमची ग्रामपंचायतीची स्थापना होती त्यावेळेस आमचे ते मार्गदर्शक रामभाऊ दाभाडे सांगायचे की आम्ही 20-25 हजार रुपये 5 लाखापासून आमचं उत्पन्न होतं. तर आज ते उत्पन्न वाघोलीचं आता जर पालिकेच्या दृष्टीने केलं तर 110 कोटी रुपये वाघोलीतून ते पालिकेला उत्पन्न मिळतं. म्हणजे हे तुम्ही सगळीकडे सर्वे करा की वाघोली एवढं लोकसंख्या उत्पन्न देणार आणि क्षेत्रफळ देणारं गाव कुठंच नाही. मी त्यावेळेस ठरवलं की ज्यावेळेस आपले उत्पन्न वाढेल त्यावेळेस आपण विकास करू शकतो. आम्ही ज्यावेळेस आणि आता विशेष म्हणजे काय होतं, आता तुम्ही महाराष्ट्रात राजकारण बघता, तोडा फोडा राजकारण करा किंवा काम एखादी चांगली कामं केली तर त्याला अडवणूक होती. एखादा आपण ठराव पास करायचा असेल तर विरोधक त्याला अडवणूक करतात. पण आमची तर अशी परिस्थिती, आम्ही 18 सदस्यांनी ठरवलं होतं की चांगल्या कामाला विरोध करायचा नाही. सुरुवात ग्रामपंचायत पासून होती ना विरोधाला. एखादं काम असेल चांगलं करायचं असेल, आता नगर रोड आता हा विदर्भाला जोडणारा रस्ता, त्या ठिकाणी त्याची मालकी केंद्राकडे म्हणजे भारत मालक होता तो आता वर्ग राज्य सरकारकडे झाला. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही स्ट्रीट लाईट बसवल्या अख्ख्या. ते आमच्या मालकीत नव्हतं, पण एकदा काम करायची इच्छाशक्ती असली तर 3 करोड रुपयाचे आम्ही त्या म्हणजे ज्यावेळेस चंदननगर पासून तो वाघोली जिथपर्यंत हात दे त्यापर्यंत आम्ही काम केलं. मग इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला काम करायची. नाही ठरवलं तर काहीच काम होत नाही. खरंय, बरं. आणि या पुढच्या काळात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण तुम्ही एक तुमचं युवा नेतृत्व एक विचार घेऊन चाललेले आहात राजकारणामध्ये आणि या पुढच्या काळात तुम्हाला अधिकाधिक यश मिळेल याची खात्री वाटते. महेंद्रजी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून आपला आभार मानतो. धन्यवाद. पुणे संवाद 2025 powered by Emanora. Emanora is the best place to live in East Pune. Associate sponsored PNG Jewelers. 7 PM Healthcare Solutions Private Limited. Think healthy, be wealthy. 1-point solution for all your health problems. Helios Ortho Joint, specialist for robotic joint replacement and sports injury. Pune and PCMC. जाधवर Group of Institute. बलबुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. पुणे, महाराष्ट्र, भारत. श्री भवानी माता एस्ट्रो सेंटर. 1990 सालापासून KG to PhD विश्वासार्ह उच्च शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. शेअर मार्केट मला शिकायचंय, आयुष्यात मोठं व्हायचंय. भारती शेअर मार्केट क्लासेस, शेअर मार्केट शिकवणारे भारतातील अग्रगण्य ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.